राधा भाग 23. ते मगाशी मी त्या मूर्ख माणसाला ओरडतच जात आले होते ओटीमध्ये ऑपरेशन करायला. पण तुम्ही मला खूप छान समजावलं म्हणून. ती आता हसत त्याला बोलते. ओ ते इट्स माय प्लेजर डिअर. इतकं तर फ्रेंडशिपमध्ये नॉर्मल आहे. त्यावर प्रेम हसत म्हणाला. बर, आज कॉफी? तेही माझ्याकडून. तिने त्याला हसत ऑफर केले. येस, नक्कीच. मी पण येणार. तोच तिथे मनवा तिथे आली आणि ती हसून या दोघांना म्हणाली. राधानं प्रेमकडे पाहिलं, पण तो गालात हसत होता, जे तिला वियर्ड वाटलं. आता हे नोटंकीबाज मुलगी नक्कीच गोंधळ घालणार. ॲक्च्युली प्रेमने तिला आधीच आत येताना पाहिलं होतं आणि राधाने कॉफी ऑफर केली तेव्हा तिचं बोलणं ऐकून प्रेमने डोक्यावर हात मारला होता मनवाचं बोलणं ऐकून. पण त्याला हे अपेक्षित होतं मनवाकडून आणि तो त्याच विचारात असताना तिच्या त्या नौटंकीलाच पाहतच गालात हसत होता, जे राधाने नोटीस केलं होतं. मी आलेच. ती मनवाकडे गोड हसून म्हणते, पण प्रेमला मात्र जाताना बॉक्सी टाईप स्माईल देत डोळे बारीक करत पाहते आणि टक टक आपले सँडल वाजवतच तिथून निघून जाते, ज्यामुळे तिला राग आला आहे हे सहज कळून येत होतं. आता बघ, प्रेम लवकरच ती तुला प्रपोज करते की नाही ते. मनवा इकडं आपला प्लॅन सक्सेस झाला म्हणून प्रेमकडे हसून पाहत असते. प्रेम ती काय विचार करत असेल हे जाणून असल्याने फक्त मनवाला पाहून स्माईल करतो आणि तिच्या डोक्यावर थपली मारत थँक्स म्हणून निघून जातो. हे काय? प्रेम चक्क माझ्याकडे बघून हसला आणि मला थँक्सही म्हणाला. पण त्याच्या या रिॲक्शनवर मात्र ती गोंधळून गेली ना राव. कारण ती त्याला पटवण्यासाठी 9वीत असल्यापासून प्रयत्न करत होती. पण बोलणं तर सोडाच, तो साधं तिच्याकडे ढुंकूनही पाहायचा नाही. कायम ती आली ग्रुपमध्ये की ह्याच्या कपाळावर आठी आलीच म्हणून समजा. त्यामुळे बिचारीसाठी आजचा धक्का हार्ट अटॅक नक्कीच तिला आणणारा होता. चला प्रेम, लवकर तयारी लागा. लवकरच राधा स्वतःहून आपल्याला प्रपोज करणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख आहे. तो त्या कॉमन रूममधून बाहेर पडताच हसून म्हणाला आणि तिच्या मागे मागे गेला. ती कॉफी कॅफेमध्ये गेली आहे हे त्याला कळालंच होतं. बस, कॉफी कॅफेमध्ये येताच त्याने सभ्य माणसांप्रमाणे खुर्ची मागे ओढली तिची आणि तिला बसायला लावलं. तशी तीही बसली, पण मनात थोडं रागही होताच अजून. थँक्स, तिनं तोंड वाकडं करत म्हटलं, जे त्याने पाहिलं होतं. त्याला तिच्या वागण्याचं हसू आलं, पण तो शांत राहिला. कॉफी? तो स्वतः बसला तिच्या समोरच्या खुर्चीवर आणि हातात मेनू कार्ड घेत तिला गंभीर काहीतरी विचारावं तसा चेहरा करत विचारतो. मला वाटते इथं आपण कॉफीच घ्यायला आलोय आणि इथे कॉफीच फक्त मिळत असावी, नाही का डॉक्टर प्रेम? ती जराशी खेददायक हसून म्हणते. हो, पण कॉफीचेही प्रकार आहेत डॉक्टर राधा. फिल्टर, प्लेन, कॅपिचिनो. तो मेनू कार्ड तिच्याकडे सरकावत म्हणाला. हो, तेवढी माहिती आहे मला, ती मेनू कार्ड पाहत म्हणते. बाय द वे, मी कॉफीची ऑफर दिली आहे, सो मला वाटतं. ती अजूनही रागातच. ओके डॉक्टर राधा, शांत व्हा. आय नो तुम्हीच ऑफर दिली आहे, पण ऑर्डर द्यावी लागेल ना, म्हणून मी आपलं जनरली. तो हसू दाबतच आता बोलत होता. मला कॅपेचिनो. आता ती जरा शांत झाली होती. ओके, आलोच मी ऑर्डर देऊन, तो उठून म्हणाला. प्रेम बाबू, मला. तोच मनवा तिथे आली आणि तिने प्रेमाने प्रेमला हाक मारली. या, आय नो, कोल्ड कॉफी राईट, त्याने हसून मनवाला म्हटले. सोबत डोळा मारत खुर्चीही आपल्या जवळची ओढली जेंटलमॅनप्रमाणे आणि तिला बसायची खून केली. या, राईट. तीही फुल फट्टू झाली होती आता आपल्या प्रेमबाबूवर. काश हे नाटक नसतं, तिने आपल्या हृदयावर हात ठेवून मनात म्हणाली. आलोच. तो आता तिच्याकडे पाहून छान हसला आणि निघून गेला. अरे वा, याला हसताही येतं की, हे मला माहीतही नाही. गेली 5 मिनिटं तो माझ्याबरोबर आहे, पण साधी स्माईल ही तर सोडा, पण ओठही रुंदावले नाही. आणि ही आता आली आहे महामाया, तर लगेच गालातली खळी तिला पाडून दाखवत आहे. शी बाबा. राधा आता थोडी चिडतच मनाशी बोलत होती. हाय राधा. तोच मनवा तिच्यासमोर हात हलवत हाय बोलते. हाय डॉक्टर मनवा. ती थोडीच रूढ होत बोलते. सॉरी, मी डिस्टर्ब केलं का तुम्हा दोघांना? मनवा उगाच बोलायचं म्हणून बोलते,
तसं राधा भोवया उंचावते. अगं म्हणजे तू आणि प्रेम बाबू काही कामाचं बोलत होता का? मी जे असं येऊन तुम्हाला डिस्टर्ब केलं ते? ती आता हसून विचारते. आधी डिस्टर्ब करायचं आणि नंतर सॉरी म्हणायचं. राधा मनातल्या मनात दातोट खात बोलते. नो, नॉट ॲट ऑल. पण मनवा आपल्याकडेच हात दाखवून काय म्हणून विचारते आहे म्हटल्यावर राधा आपली नखं खात खातच बोलते. मला वाटलंच होतं की मी डिस्टर्ब नाही करणार, ती हसून म्हणते. कुणी डिस्टर्ब केलं कुणाला? तोच प्रेम तिघांची ऑर्डर घेऊन तिथे येत म्हणतो. अरे काही नाही प्रेम बाबू, ते मला वाटलं. मनवा बोलणार तोच. डॉक्टर मनवा ह्यांना वाटते की आपण कामाचे काही बोलत आहोत म्हणून त्या इथे येऊन डिस्टर्ब करत आहेत. राधा जरा ओठ रंदावतच म्हणते. तिला आता ते तिचं सारखं प्रेम बाबू म्हणणं इरिटेट होत होतं. आणि ती असं बोलून ही तो तिच्यावर काहीच बोलत नाही हे पाहून ती मात्र हैराणी झाली होती. मनवा तू आणि आम्हाला डिस्टर्ब? काहीतरी काय, आम्ही तर बस कॉफी घ्यायला आलो होतो. हो ना डॉक्टर राधा? तो राधेला पाहत अजूनही हसू दाबत होता होतात. खरं तर तिची जेलसी त्याला दिसत नव्हती का? पण तरी हे नाटक तो करत होता, कारण अर्थात तिने त्याला प्रपोज करावं असं आता त्यालाही खूप वाटत होतं. ओके, सो डॉक्टर मनवा आणि डॉक्टर प्रेम, यू कॅरी ऑन. मला जरा काम आहे. ती आपल्या पर्समधून काही 100च्या नोटा काढते आणि ती तिथे टेबलवर ठेवून आपल्या कॉफीचा मग घेऊन निघूनही जाते. इरिटेट जी झाली होती. खरं तर आज ती आली होती काहीतरी मनाशी ठरवून. मैत्रीच्या पुढचं पाऊल तिलाही आता टाकायचं होतं. फक्त प्रेम तिला मित्र म्हणून नको होता, तर लाईफ टाईमसाठी जीवनसाथी म्हणून हवा होता. डॉक्टर राधा, तो मागून हाक मारतो, पण ती ऐकायला होती कुठे जागेवर. गुड जॉब मिस मनवा, तो परत हसून तिला म्हणतो आणि आपल्या कॉफीचा मग घेऊन निघून जातो. आज मात्र मिस मनवा हवेतच होत्या. बहुतेक आज देव माझ्यावर खुश आहेत. मी जर आज काहीही मागितलं तर मला लगेच मिळेल. थँक्यू बाप्पा, ती वर पाहत म्हणते आणि आपल्या कोल्ड कॉफीच्या मग मध्ये स्ट्रो टाकत मस्तपैकी सिप घेते. खूप खुश होती ती. काय ग, आज चक्क तू धन्यवाद करते आहे, तेही देवाला? तो स्नेहा आपल्या ॲप्रन खुर्चीवर ठेवून मनवाच्या पाठीत मारत हसून म्हणते. हो, कारण बातमीच अशी आहे की तुम्ही सुद्धा देवाला धन्यवाद देसाल, तीही आता हसून बोलते. अरे वा, मग तर मी लगेच बोलतो. संदेशवर बाप्पाकडे पाहत धन्यवाद बाप्पा म्हणतो. अरे आधी तिच्याकडून बातमी तर ऐकू, मग कर हो तू धन्यवाद. स्नेहा जरा जेलसी खातं संदेशला टोमणा मारते. तू बोल ग, अनुरागी या दोघांकडे दुर्लक्ष करत म्हणतो. तसं तीही हो म्हणत आतापर्यंत घडलेला किस्सा सांगते. सगळे ते ऐकून हैराण होतात आणि भारीही फिलिंग येते त्यांना. भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडत असल्यास शेअर करा आणि लाईक करा. अजूनही सबस्क्राईब करायला विसरला असाल माझा चॅनल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.